नमो भगवते वासुदेवाय। जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। विद्यावन्तं यशस्वन्तं लक्ष्मीवन्तं जनं कुरु रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। ओम सच्चिदानंद घन ब्रजेंद्र नंदन श्यामसुंदर श्रीकृष्णचंद्र अर्थात पंढरीश पांडुरंगाच्या परमकृपेनं भगवंताची आल्हादिनी शक्ती असणारी भगवती राधाराणीच्या परमकरुणेनं जीवनाचे अधिष्ठान सार सर्वस्व असणारे सद्गुरुदेव भगवान यांच्या परमाशीर्वादाने शारदीय नवरात्रामध्ये जगदंबेच्या स्वरूपाबद्दल सुरू असलेली आपली चिंतनरूपी सेवा आज चतुर्थ दिनामध्ये आपण प्रवेश करत आहोत। तसं तर आज नवरात्रीचा चौथा दिवस जरी असला तरी ललिता पंचमी आहे। काल तृतीय आणि चतुर्थी यांचं एकत्र आल्यामुळे आज थेट पंचमी आली। आज ललिता पंचमी आहे। ललिता पंचमीच्या सर्वच भाविकांना हार्दिक शुभेच्छा। उपस्थित सर्वच श्रोते सज्जन सर्वांच्या चरणावर साष्टांग प्रणाम करून चिंतनाला आपण सुरुवात करणार आहोत। आदिमाया शक्तीच्या स्वरूपाचा बोध घेणं सामान्य लोकांच्या कक्षेबाहेरची गोष्ट आहे। अगदी ऋषी मुनींना देखील ज्या शक्तीचा थांग पत्ता लागला नाही त्याबद्दल आपण काय चिंतन करणार। परंतु तिनेच दिलेल्या बुद्धी अनुसरून, कारण ती बुद्धी रूपाने तीच आहे, तिने दिलेली बुद्धी वापरून थोडस चिंतनाच्या माध्यमातून तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न या निमित्ताने आपण करणार आहोत। नवरात्री अर्थात शक्ती उपासनेकरता अतिशय सुयोग्य असणारा हा कालावधी, या निमित्ताने आपल्या बुद्धीला झेपेल, शक्य होईल तसं त्या जगदंबेचं चिंतन करावं। निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडल्याशिवाय राहणार नाही, त्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे। आपापले माईक बंद ठेवायचे, कोणाला व्यत्यय येता कामा नये। आपण शक्ती उपासनेतील एक महत्वाचा असणारी गोष्ट म्हणजेच श्री दुर्गा सप्तशती अर्थात ज्याला आपण चंडी देवी महात्म्य असं म्हणतो किंवा चंडीस्तव असंही ज्याला म्हटलं जातं, असा असणारा एक विशेष आणि प्रसिद्ध असणारा ग्रंथ जो आहे त्याचं आपण चिंतन करत आहोत। सप्तशती म्हणजे मार्कंडेय पुराणामध्ये असणारे हे 13 अध्याय, एवढंच सप्तशतीचं स्वरूप मर्यादित नाही, तर त्या सप्तशतीला षडअंग 6 अंग जोडले गेलेत आणि त्या षडंगयुक्त असणारी ही सप्तशती तिची आराधना केली जाते किंवा तिची उपासना केली जाते। त्या षडंगांबद्दल आपण चर्चा करत असताना आपण कवच, अर्गला आणि किलक यांच्याबद्दल चर्चा करून आलो। याच्यानंतर जर महत्वाचं काही असेल तर तो आहे नवारण मंत्र। मूळ शक्ती संप्रदायामध्ये किंवा दुर्गा सप्तशतीमध्ये जो बीज मंत्र म्हणून मानला जातो तो असणारा मंत्र जो आहे तो नवारण मंत्र। नवारण मंत्र 9 अक्षरांचा असणारा समूह ज्या मंत्रामध्ये आहे त्याला नवारण मंत्र असं म्हणतात। याला ओंकार हे बीज जोडलं जातं किंवा न जोडताही त्याचा जप केला जातो। अर्थात ओंकार जर त्याला जोडला तर तो दशाक्षरी होतो किंवा ओंकार हे तेज तत्वाचं प्रतीक असल्यामुळे, प्रणवाचं प्रतीक असल्यामुळे त्याला जोडता येतो। भिन्न भिन्न मतं आहेत। ओंकार जोडून जप करणं वेगळं आणि ओंकार न लावता जप करणं वेगळं। असं म्हणतात की ओंकार लावून जर जप केला तर पारमार्थिक दृष्ट्या आपल्याला त्याचं फळ मिळतं आणि जर ओंकार न लावता जर जप केला तर ऐहिक जे काही हवं असेल त्याची प्राप्ती होते। वेगवेगळ्या प्रकाराने याचं चिंतन केलं जातं आणि मग याच्यामध्ये थोडासा तंत्राचा अर्थात थोडासा कर्मकांडाचा भाग येतो। कर्म वेगळं
तंत्र वेगळं आणि भक्ती वेगळी. भक्तीमध्ये भोळ्या भावाने जे काही केलं जातं ना ते सगळं क्षम्य असतं, ते सगळं चालून जातं. परंतु कर्मामध्ये मात्र तंतोतंत होण्याला जास्त विशेष महत्व आहे. याचं कारण तंतोतंत होण्यामागे एक विशिष्ट क्रिया त्याच माध्यमातून तसंच घडलं पाहिजे. सहजपणे ढोबळमानाने तिथे चालत नाही. भक्ती आणि कर्म यांच्यामध्ये हा फरक आहे. कर्म करत असताना अगदी तंतोतंत सगळं असायला हवं, कारण त्याचं फळही आपल्याला तशा पद्धतीने मिळतं. भक्तीचं फळ मग ठीक आहे, भक्तीचं फळ मिळतच नाही असं नाही. कर्म, ज्ञान, उपासना हे भगवंताकडे जाण्याचे 3 मार्ग किंवा या 3 मार्गांचं प्रतिपादन श्रुतीमाता वेदांमध्ये श्रुतीमातेच्या माध्यमातून केले. कर्मकांड वेदांमध्ये सांगितले अगदी तंतोतंत बारकावे, त्यातले सगळे सूक्ष्म बारकावे कर्ममार्गातील जे आहेत ते पाळावे लागतात. ते जर पाळले तरच त्या विशिष्ट कर्माचं फळ आपल्याला व्यवस्थित रीतीने मिळतं. जर त्याच्यामध्ये आपण कुठे जर चुकलो, कॅमेरा बंद करा तुमचा, त्याच्यामध्ये जर आपण कुठे कमी पडलो तर मग मात्र त्रास होण्याची शक्यता असते. आणि त्या दृष्टीने मग म्हणून आपण पाहतो कर्ममार्गामध्ये आपण संध्यावंदन करत असू, कोणतंही कार्य करत असताना आपण आचमन करतो. मी विषय सोडून सांगत नाहीये, मूळ मुद्द्यावरच सांगतोय. आचमन करतो. ओम केशवाय नमः वगैरे जे 3 मंत्र आहेत तिन्हींनी आचमन केलं जातं. चौथ्यांदा आपण पाणी खाली सोडतो. ते पाणी किती घ्यावं, कसं घ्यावं, कोणतं घ्यावं, बसण्याचं आसन कोणतं असावं, इथून सगळी सुरुवात आहे. आणि मग ते आचमन 3 वेळेस आपण कर्मामध्ये 3 वेळेस आचमन केलं जातं. परंतु तंत्र मार्गामध्ये अर्थात किंवा शक्ती संप्रदायामध्ये 4 वेळेस आचमन केलं जातं. 4 वेळेस हा फरक आहे. 3 वेळेस आचमन सर्व कर्मांमध्ये 3 वेळेस आचमन करावं लागतं. परंतु तंत्र संप्रदायामध्ये किंवा शक्ती संप्रदायामध्ये शक्तीची उपासना तंत्र मार्गाने करत असताना आपल्याला 4 वेळेस आचमन करावं लागतं. मग ते जे काही बीजमंत्र असेल त्या बीजमंत्राच्या माध्यमातून, प्रत्येकाचा बीजमंत्र वेगळा असू शकतो, त्या बीजमंत्राने आचमन करावं लागतं. परंतु त्यातले पुढच्या गोष्टी मात्र केशवाय नमः आपण जसं म्हणतो तसं इकडे बीजमंत्र जो काही ओंकार असेल, ओंकाराच्या नंतर बीजमंत्र लावला जातो आणि त्याच्यानंतर सुरुवातीला आत्मतत्वम शोधयामी स्वाहा. मी आत्मतत्वाचा शोध या बीजाच्या माध्यमातून घेतोय. जे कोणतं बीज असेल ते, मी बीज आता सांगणार नाही, बीज सांगायची हे वेळ नाही, हे ठिकाण नाही. बीज मंत्राच्या माध्यमातून आचमन केलं जातं आणि मग त्यातलं पहिलं असेल, दुसरं बीज असेल किंवा बीजांचा समूह असेल, जसं काही असेल, किंवा एका बीजाने 4 आचमन केले जातात किंवा आचमनाकरता वेगवेगळे 4 बीजही असू शकतात किंवा जशी परंपरा असेल त्या प्रकारे. त्याच्यामध्ये असा विशिष्ट नियम आपण लावू शकत नाही. तो जसा पूर्वाचार्यांनी घालून दिलेला असेल त्या प्रकारे ते आचमन करावं लागतं. याचं कल्पसूत्रांमध्ये वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा विशेष उल्लेख सापडतो की कोणत्या मंत्राने आचमन करावं, काय करावं, कसं करावं, सगळं दिलेलं आहे. पण सगळ्यांमधली एक कॉमन गोष्ट, सामायिक गोष्ट सांगून जातो, ती म्हणजे आत्मतत्वम शोधयामी स्वाहा. मी या बीज मंत्राच्या माध्यमातून आत्मतत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. पहिल्यांदा आत्मतत्वम शोधयामी स्वाहा, दुसऱ्यांदा दुसरं बीज घेतलं जातं किंवा पहिलंच बीज दुसऱ्यांदा परत घेतलं जातं. त्याच्यामध्ये विद्यातत्व, आत्मतत्वाचा शोध घेतो. मी या माध्यमातून आत्मतत्वाचा शोध घेतो आणि त्याला सहाय्यक जर काही असेल तर ते विद्यातत्व आहे. विद्यातत्वाच्या माध्यमातून मी तिथपर्यंत जाऊ इच्छितो. माझं हे विद्यातत्व आहे. म्हणून दुसरं विद्यातत्वम शोधयामी स्वाहा. त्याच्यानंतर आपण पुढे जातो की याच्या माध्यमातून आपल्याला शिवतत्वाकडे जायचं आहे. आत्मतत्व आहे, विद्यातत्व आहे आणि विद्यातत्वातून आपण शिवतत्वाची प्राप्ती करून घेतो. म्हणून तिसरं आचमन जे केलं जातं ना ते शिवतत्वम शोधयामी स्वाहा. शिवतत्वम शोधयामी स्वाहा. चौथं आचमन परत केलं जातं. बाकीच्या ठिकाणी 3च आचमन असतात. आपण पाहून आलो, कर्मकांडामध्ये पाहतो आपण 3च आचमन केले जातात. परंतु तंत्र मार्गात 4थंही आचमन केलं जातं आणि ते म्हणजे सर्वतत्वम शोधयामी स्वाहा. सर्वतत्व, जे काही सर्वतत्व असतील ना त्या सगळ्यांचा मी याच्या माध्यमातून शोध घेतोय आणि म्हणून 4 आचमन करावे लागतात तंत्र मार्गामध्ये. लक्षात घ्या, दुर्गा सप्तशतीचं पठण करत असताना या सगळ्या गोष्टींचं एक महत्व आहे की ते त्याच माध्यमातून व्हायला हवं. त्याच्यामध्ये पळवाट चालत नाही, शॉर्टकट चालत नाही, जे जसं असेल तसं. त्याच्यानंतर प्राणायाम केला जातो. प्राणायामाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आता सगळ्याच पद्धती उघड करून सांगणं
शक्य नाही किंवा सांगू नयेत. जे काही असेल ते आपापले सद्गुरू आपल्याला सांगतात. नंतर मग देवतांचं वंदन केलं जातं. जे आपल्या देवता असतील त्यांचं वंदन करून नंतर मग आपल्या आसनाची शुद्धी केली जाते. आसनाची शुद्धी महत्वाची आहे. प्रत्येक साधनामध्ये आसन महत्वाचं असतं बरं का. आता आसनाबद्दल बोलायचं म्हटलं तर प्रत्येक आसनाचे वेगवेगळे फायदे आहेत, वेगवेगळे तोटे आहेत. कोणतं आसन कशा करता वापरलं जातं याच्याकरता जर विचार करू गेलो तर खूप काही त्याच्यामध्ये अभ्यास करण्यासारखा आहे. मग कंबलाचं आसन असेल, म्हणजे आपण लोकरीपासून बनवलेलं आसन आपल्या सर्वांकरता सुखदायी आणि सर्वांना चालण्याजोगं आहे. मग मृगाजीन असेल, त्याचा फायदा आहे, त्याचा काही वेगळा उद्देश आहे. व्याघ्रचर्म असेल, व्याघ्रचर्म वगैरे मिळणं कठीण आहे. आता ते जर कातडी जरी जवळ बाळगली तरी सुद्धा गुन्हा नोंदवला जातो म्हणे. त्याच्यामुळे आता तरी काही व्याघ्रचर्म मिळणं फार बाहेरची गोष्ट आहे. असो, व्याघ्रचर्मावरती केलेलं अनुष्ठान असेल त्याचे वेगळं फळ आहे. प्रत्येक किंवा मग दर्भासनावरती सुद्धा काही पूजा किंवा काही अनुष्ठान केले जातात. आसनाच्या माध्यमातून त्या प्रकारचं आसन त्या प्रत्येक उपासनेमध्ये आसनापासून सुरुवात आहे बरं का. कोणत्या रंगाचं आसन असावं, कोणत्या वस्तूचं, कोणत्या गोष्टीचं आसन असावं, लोकरीचं असावं की अजून मृगाजीन असावं की अजून काय व्याघ्राजीन असावं, हे प्रत्येकाचे वेगवेगळे नियम आहेत. आणि ते जर बारकावे जर पाहायला गेलं तर आपल्याला चर्चा करण्याकरता बराच वेळ लागेल. इच्छुक जे असतील ते स्वतः शोध घेऊ शकतात, सापडूनही जातील तुम्हाला. प्रत्येक आसनाचे वेगवेगळे फायदे तोटे जे काय असेल ते. परंतु ते आसन ज्यावेळेला आपण आसनावरती बसतो, आसनावरती नुसतं बसून चालत नाही. पहिली गोष्ट, आसनाला पाय लावायचा नसतो आपल्या आसनावरती. आता हे सामान्य नियम तुम्हाला सर्वांना माहिती असतील. मी परत परत सांगण्याचा प्रयत्न करतो ज्यांना माहिती नसतील त्यांच्यासाठी, परंतु माहिती असावी म्हणून आसनाला पाय न लावता आसनाला नमन करून त्याच्यावरती बसावं. आसनावरती बसावं. बसल्यानंतर मग आसनाचे काही मंत्र आहेत. सामान्य कर्मामध्ये आसनाचे मंत्र आहेत. संध्यावंदनामध्ये अनेकांना ते मंत्र माहिती असतील. मग त्याचा विनियोग आहे आणि नंतर मग त्या आसनावर बसायचं आहे. तंत्रामध्ये आसनाच्या बाबतीमध्ये फार बारकाईने विचार केला. कारण आसन जर शुद्ध नसेल, आसन जर स्थिर नसेल तर आपली साधनेची बैठक होऊ शकत नाही. प्रत्येक साधनेमध्ये आपण नेमकं दुर्लक्ष आसनाकडे करतो. सुरुवातच आपण व्यवस्थित पायाभरणी जर व्यवस्थित झाली नसेल तर इमारत कशी उभी राहील. ध्यान करायला बसलोय, जप करायला बसलोय, पण आसन मात्र कोणतंही जेवायचं बस करतेच इकडे आसन घेतलं ते चालत नसतं. प्रत्येकाचे आसन वेगळे असावेत. कोणाचं आसन कोणी घेऊ नये. आपण आपल्या आसनाला पाय लावू नये, नमन करून बसावं. सुरुवात आसनापासून आहे. ते कोणत्या रंगाचं असावं, लोकरीचं जरी असेल, पांढरं असतं, काळं असतं, पिवळं असतं, काय वेगवेगळे रंग असतील त्याच्यामध्ये, त्यानुसार आसनांच्या रंगानुसार सुद्धा साधना केल्या जातात बरं का. विशिष्ट साधनेला विशिष्ट रंगाचंच आसन लागतं. तंत्रमार्गामध्ये हे बारकावे पाळावेच लागतात, अन्यथा त्याचं फळ मिळत नाही. सूक्ष्मता, सर्वाधिक सूक्ष्मता जर कशात असेल तर ती तंत्रामध्ये. नंतर मग आसनाचे जे काही नियम आहेत, आसनाचे जे काही मंत्र आहेत ते मंत्र म्हणून भैरवाची अनुज्ञा घेऊन मग आपण पाठाला किंवा जपाला सुरुवात करत असतो. ती घ्यावी लागते. आजूबाजूला असणारे जे काही वाईट शक्ती असतील त्यांना भगवान शंकराच्या आज्ञेने त्या शक्ती दूर व्हाव्यात आणि आपण निर्विघ्नपणे साधना करावी. आपली शेंडी जी असते ना, तर मग शिखाबंधे चामुंडी हे पराजिते अपसर्पंतु ते भूता ये भूता भूमी संस्थिता ते भूता विघ्न करता रस्ते गच्छन्तु शिवाज्ञया. भगवान शंकराच्या आज्ञेने ते सगळे भूत दूर निघून जावेत. अपक्रामंतु भूतानि पिशाच सर्वतु दिशम सर्वेषाम विरोधेन ब्रह्मकर्म किंवा जपकर्म समारभे. मला कोणाचाच प्रतिबंध होता कामा नये आणि त्यांना भगवान शंकराची अनुज्ञा देऊन आणि आपल्या चामुंडा नावाची भगवती आपल्या शिखास्थानी बसून त्या सर्वांचा नाश करते आणि आपले जपकार्य निर्विघ्नपणे पार पाडते म्हणून हे मंत्र म्हटले जातात. अनेकांना हे मंत्र माहिती आहेत, नित्यपठणामध्ये असतातच. आणि मग याच्यानंतर सुरुवात होते ती प्रत्यक्ष मंत्राला किंवा त्या गोष्टींना. हे सगळं सुरुवातीला करावंच लागतं. आचमन आलं, प्राणायामाला, आसन शुद्धी आली, भैरवाच्या अनुज्ञा घेणं आलं, बाकीच्या सगळ्या वाईट शक्तींना दूर करणं आलं. आणि त्याच्यानंतर मग जो आपल्याला संकल्प असेल, संकल्पाबद्दल मी फारसं काय सांगत नाही. संकल्पांबद्दल आपण जाणतो. संकल्प करायचा आणि संकल्पाच्या नंतर मग आपल्याला गणेश वंदना, गुरुवंदना वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आणि
कदाचित क्रम बोलताना मागे पुढे झाला असेल, परंतु त्याच्यानंतर महत्त्वाचं काही असेल तर ते म्हणजे न्यास. न्यास प्रत्येक न्यास म्हणजे योजना करणे. न्यास शब्दाचा अर्थ म्हणजे योजना करणे. म्हणजे न्यास म्हणजे करणं म्हणजे काय करणं, आपल्या शरीरामध्ये त्या विशिष्ट देवतेची कल्पना करून आपण ती शिव भूत्वा शिवम यजेत एक सूत्र आहे. भगवान शंकर होऊनच शंकराची आराधना करायची, वेगळं काही व्हायचं नाही, वेगळं राहून ती साधना होत नाही. तर स्वरूप होऊन त्याचंच ध्यान करायचं. आणि मग त्याचं अगदी न्यासांचे तर भरपूर प्रकार आहेत. मी सगळे प्रकार माझाही अभ्यास झाला नाही, फारसे मला नावं पण सांगता येणार नाहीत, परंतु प्रामुख्याने वापरले जाणारे 2 न्यास सर्वांना माहिती आहेत. ते म्हणजे करन्यास, बोटांवरती आपण जे न्यास करतो ते न्यास सर्वांना माहिती आहेत, आणि हृदय आदी न्यास, षडंग न्यास आपण ज्याला म्हणतो. तर हे 2 न्यास सर्वत्र केले जातात. मग ते 6 त्या मंत्राचे 6 भाग केले जातात, किंवा एकच बीज असेल तर ते 6 वेळा वापरलं जातं. जे काही जसं असेल तसं ते प्रत्येकाचे नियम वेगवेगळे आहेत. मी सांगितलं मंत्रानुसार ह्या गोष्टी बदलतात. मग अंगुष्ठ, त्यानंतर तर्जनी, मध्यमा, त्यानंतर अनामिका, करांगुली, आणि नंतर करचरण म्हणजे करतल पृष्ठ, दोन्ही हात म्हणजे 5 बोटं, आणि हाताचा मागचा आणि पुढचा भाग याच्या माध्यमातून आपण शरीरामध्ये ती शक्ती प्रविष्ट करत असतो. त्या मंत्राची शक्ती आपल्या बोटांच्या माध्यमातून शरीरामध्ये प्रविष्ट होत असते. आणि प्रविष्ट झाल्यानंतर मग आपण ती जर हृदयाच्या ठिकाणी स्थापन करतो. हृदयाय महा शिरसे स्वाहा, डोक्याला हात लावला जातो. शिखाय वषट, मग ती शिखास्थानी आपली ती विराजमान होते. कवचाय हो, मग कवच, ती त्याच देवतेचं संपूर्ण कवच आपल्या भोवती निर्माण होतं. नेत्रत्रयाय वषट, म्हणजे काही नेत्र आहेत ते नेत्रांमध्ये त्या भगवतीला आपण त्या मंत्रात्मक जी देवता असेल त्या देवतेला आपण स्थापित करतो. आणि त्याच्यानंतर शेवटी काय असेल तर अस्त्राय फट, ती सर्वत्र फिरून तिने माझं रक्षण करावं म्हणून अस्त्राय फट आपण ह्या प्रकारे न्यास करतो. न्यासांमध्ये परत मातृका न्यास आहेत. न्यासांचे भरपूर प्रकार आहेत. कारण न्यासांबद्दल जर बोलायचं म्हटलं तर खरं तर त्यातील जो कोणी जाणकार व्यक्ती असेल, खरं तर गुरूंच्या मुखातून हे सगळं श्रवण करावं. अक्षर न्यास आहेत, दिग्न्यास आहेत, हृदय अधिन्यास आणि करन्यास हे तर आपण जाणतो. व्यापक न्यास, विलोम न्यास, शोढा न्यास वगैरे वगैरे अगदी 30-35 प्रकारचे न्यास सांगितलेले आहेत. मग अंतरन्यास आहेत, बहिर्न्यास आहेत. आतमध्ये काही न्यास करावे लागतात. शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्या देवतेला स्थापन करायचं असतं. प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी देवता आहे, किंवा प्रत्येक ठिकाणी तिला आपण आवाहन करतो आणि तिची स्थापना त्या इंद्रियांवरती आपण ती स्थापना करत असतो. ज्यावेळेला आपण याच्यामध्ये सूक्ष्मामध्ये जाऊ त्यावेळेला शरीराच्या प्रत्येक भागावरती ती देवता आवाहित केली जाते, तिची स्थापना केली. त्या मंत्रांमध्ये असणाऱ्या ज्या देवता आहेत त्यांचं आवाहन करून संपूर्ण शरीर आपण मंत्राच्या माध्यमातून आवाहन करून मंत्रात्मक त्या भगवती किंवा जी इष्टदेवता असेल तत्स्वरूप बनवतो. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ध्यान करावं लागतं. ध्यान करून नंतर मग प्रत्येक देवतेचं वेगवेगळं ध्यान आहे. ध्यान झाल्यानंतर मग खरं तर दिग्बंध केला जातो, म्हणजे कोणती बाधा येऊ नये म्हणून सगळ्या दिशा बांधल्या जातात. त्याच्यानंतर ध्यान असतं. ध्यान झाल्यानंतर ती देवता आपल्यापुढे प्रत्यक्ष उपस्थित आहे असं समजून मग तिची पूजा केली जाते. पूजा करत असताना पंचोपचारी पूजा करता येते, षोडशोपचारी पूजा, जशी ज्याला वाटेल तशी मानस पूजा करता येते. अगदी काही नाही म्हटलं तरी पंचभूतात्मक जे तत्व आहेत त्या तत्वांच्या माध्यमातून पूजा करता येते. बहुतेक तत्वांच्या माध्यमातून लम नावाचं जे पृथ्वी तत्व आहे त्याच्या माध्यमातून मग म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळ्या पद्धतीने इथं देखील आपण याच्यामध्ये ज्यावेळेला पाहू त्यावेळेला मग आपल्याला जाणवतं की पूजा करण्याचे हे पंचमहाभूतात्मक जे आहेत, पंचमहाभूत जे आहेत ते आपल्या बोटांमध्ये स्थित असतात. मग त्यानुसार त्या देवतेची पूजा करता येते. पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, सर्वोपचार वगैरे हे सगळं त्याच्या माध्यमातून करून त्या देवतेची पूजा करून नंतर प्रत्यक्ष जपाला आपण सुरुवात करतो. जपाला, आणि मग जपाला सुरुवात करताना देखील त्या माला जी असेल आपल्या, मग माळेचं सुद्धा वेगवेगळं आहे. कोणत्या मालेने कोणता जप केला असता लवकर फळ मिळतं. प्रत्येक जपाच्या वेगवेगळ्या माळा आहेत. भगवान विष्णूच्या स्वरूपाचा कोणता जर जप करायचा असेल तर तुलसी माला वापरली जाते. भगवान शंकराचा असेल, शक्ती देवतेचा असेल तर रुद्राक्ष माला त्या ठिकाणी चालते.
किंवा भगवती करता पोवळ्यांची माळ असते, स्फटिकाची माळ असते, गणपती करता पोवळ्यांची माळ असते. काही वेळेला काही जपांमध्ये वेगवेगळ्या माळांबद्दलही तसं, जसं आसनाबद्दल भिन्नत्व आहे तसं मालांबद्दल सुद्धा भिन्नत्व आहे. आसन आणि माला ह्या दोन गोष्टी जपामध्ये महत्त्वाच्या असतात आणि त्या प्रत्येक देवतेबद्दल, प्रत्येक मंत्राच्या बाबतीमध्ये बदल असू शकतो आणि ते त्या पद्धतीने ते विशिष्ट परंपरेला धरूनच ते सगळं करावं लागतं. अगदी काही वेळेला हळकुंडांची सुद्धा माळा केली जाते, दोऱ्याच्या माळा, वेगवेगळ्या माळा आहेत, कमलगट्ट्यांची माला असते. मग जी माळ त्या मंत्राकरता अपेक्षित असेल ती माला घेऊन तिचं पूजन करावं, त्या मालेला वंदन करावं आणि नंतर मग गोमुखीमध्ये घेऊन जप करावा. आता जप करत असताना सुद्धा मोठ्याने जप करतोय की फक्त पुटपुटून जप करतोय की मनातल्या मनामध्ये जप करतोय, यानुसार सुद्धा जप करण्याचे प्रकार बदलले जातात बरं का. कशाने कोणता जप करायचा, मोठ्याने जर करत असतो तर मग अंगठ्याने माळ ओढायची वगैरे, किंवा मग हे वेगवेगळे त्याच्यामध्ये बारकावे आहेत. आपण मानसिकरित्या जर जप करत असू तर मग कसा जप करायचा, खरं तर सद्गुरूंच्या माध्यमातून हे जाणून घेण्याच्या गोष्टी आहेत. रहस्यमय गोष्टी असतात, सगळ्या काही सांगता येत नाहीत किंवा त्या योग्य व्यक्तीकडूनच जाणून घ्याव्यात. मग जप करत असताना हे सगळं, आणि मग तो जप त्या पटीमध्ये असावा, किमान 28 नंतर 54 किंवा 108 किंवा त्याच्याही पेक्षा जास्त जर असेल अपेक्षित, तर तसा जप त्या देवतेला अनुसरून जी जपसंख्या असेल ती जपसंख्या करून नंतर परत उत्तरन्यास करावे लागतात. अर्थात प्रत्येक जपाच्या वेळेला उत्तरन्यास असतीलच असं नाही, परंतु उत्तरन्यास मात्र असतात. आपण सर्व न्यास, सर्वात्मक किंवा व्यापक न्यास ज्या वेळेला करतो ना, त्यावेळेला त्या देवतेला आपण तत्स्वरूप झालेलो असतो. मग त्यावेळेला न्यास केल्यानंतर कोणाशी बोलता येत नाही, का तर आपण त्या देवी स्वरूप, भगवती स्वरूप किंवा त्या मंत्रात्मक असणाऱ्या देवतेच्या स्वरूप झालेलो आहोत. मग मुखातून फक्त मंत्रच बाहेर पडावा, बाकीच्या गोष्टी येता कामा नाहीत. त्यामुळे न्यास झाल्यानंतर कोणाशी बोलू नये. बोलायचं असेल तर उत्तरन्यास करावेत आणि उत्तरन्यास करून नंतर मग ते जे काही आपण शरीरामध्ये जी शक्ती, अर्थात हे सगळी केवळ मंत्रात्मक गोष्ट आहे असं नव्हे बरं का. ह्या गोष्टी करत असताना कालांतराने खरोखर त्या शक्तीचा आपल्यामध्ये संचार झालेला आपल्याला जाणवतो. म्हणजे हे केवळ समजून घ्यायच्या किंवा मानण्याच्या गोष्टी नाहीत, हे खरोखर एक तंत्र आहे, ती शक्ती आपल्यामध्ये भरून घेण्याचं. त्या माध्यमातून होतं ते. अर्थात त्याच्याकरता आवश्यक असणारं मानसिक पाठबळ आणि पूर्णपणे विश्वास, सद्गुरूंची कृपा, आपले प्रयत्न, या सगळ्या गोष्टी तेवढ्या महत्त्वाच्या आहेतच. कारण पूर्वाचार्याने घडून दिलेली परंपरा सामान्य असू शकत नाही. हे सगळे विधी विशिष्ट पद्धतीनेच करावे लागतात आणि केल्यानंतर मग आपण या ठिकाणी तरी सप्तशतीमध्ये तरी तो जो मंत्र आहे, तो मंत्र नवार्ण मंत्र, त्याचा जप केला जातो. त्याच्यानंतर शापोद्धार. मी सांगून आलो की प्रत्येक मंत्राला, प्रत्येक आता हे जे दुर्गा सप्तशती स्तोत्र आहे, या सगळ्यांना भगवान महादेवांनी केलीत किंवा काही ऋषींनी त्यांना शाप देऊन ठेवलेला आहे. मग त्याचा शापोद्धार करावा लागतो. मग त्या शापांपासून ते मंत्र मुक्त करावे लागतात. त्याला उत्कीलन मंत्र आहेत, शापोद्धार मंत्र आहेत, मृत संजीवन त्याच्यामध्ये असणारी शक्ती ही सुप्त करून ठेवली जाते. मग तिला जागृत करण्याकरताचे हे काही मंत्र आहेत. मग त्या मंत्रांचा जप करून आणि त्यानंतर मग आपण दुर्गा सप्तशती करता, तर दुर्गा सप्तशतीचे जे आहेत त्याचे शापोद्धार वगैरे सगळे त्या ग्रंथामध्येच दिलेले आहेत. बाकीच्या गोष्टी इतरत्र पाहण्याची गरज नाही, संपूर्ण ग्रंथामध्येच सगळं एकत्रीकरण करून दिलेलं आहे. आणि त्यानंतर मूळ ग्रंथाला सुरुवात होते. हे सगळं मूळ ग्रंथाच्या आधी बरं का. हे सगळं तिथपर्यंत जायचं ना, मग ह्या सगळ्या क्रमाने जावं लागतं. एकदमच प्रथमोध्याय सुरुवात करून चालत नाही. ध्यान वेगवेगळे आहेत. याच्यामध्ये प्रामुख्याने जो नवार्ण मंत्र आहे, किंवा आपण आता जो नवरात्र पाहतो, नवरात्रामध्ये महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या 3 स्वरूपांची प्रामुख्याने पूजा केली जाते. पहिले 3 दिवस जे आहेत ते महाकालीचे आहेत, नंतरचे 3 दिवस महालक्ष्मीचे आहेत आणि शेवटचे 3 दिवस महासरस्वतीची पूजा केली जाते. आणि नवार्ण मंत्राचं जर तुम्ही तुमच्यापैकी अनेकांची दीक्षा वगैरे झालेली असेल तर दीक्षा घेतल्याशिवाय तो मंत्र म्हणू नये. खरं तर योग्य व्यक्तीकडून, अधिकारी व्यक्तीकडून ती दीक्षा घ्यावी, नंतर त्याचा जप करावा. तर त्याच्यामध्ये सुद्धा जे बीज आहेत ना, तर ते बीज एक महाकालीचं आहे, एक महालक्ष्मीचं आहे, एक महासरस्वतीचं आहे. मग ह्या 3 बीजांची आराधना, या 3 बीजांची उपासना आपण करतो. आणि सप्तशतीमध्ये हे 3 तत्व जे आहेत किंवा या 3 भगवती स्वरूप आहेत त्यांचं वर्णन आहे.
मग त्याच्यामध्ये प्रथम चरित, मध्यम चरित, उत्तर चरित वगैरे असं त्यामध्ये भेद आपल्याला दिसून येतो 13 अध्यायांमध्ये. आणि सुरुवात होते दुर्गा सप्तशती ग्रंथाला. आणि प्रत्येकीचं ध्यान वेगवेगळं आहे बरं का. महाकालीचं ध्यान वेगळं आहे, महालक्ष्मीचं ध्यान वेगळं आहे, महासरस्वतीचं ध्यान वेगळं आहे. त्या प्रत्येकीचे हात इतके बारकावे त्याच्यामध्ये आहेत ना, आपली बुद्धी त्याच्यापुढे कमी पडते. महाकालीचे 8 हात आहेत, महालक्ष्मीचे 18 आहेत, महासरस्वतीचे 10 हात आहेत. हे असं का बरं असेल? प्रत्येकाच्या त्या तिच्या हातामध्ये असणारे आयुध वेगवेगळे आहेत. काही आयुधांची परत रिपिटेशन होतं, म्हणजे काही आयुध तिघींजवळ पण सारखेच आहेत, परंतु बरेचसे आयुध जे आहेत ना प्रत्येकीचे बदलून आहेत. त्या आयुधानुसार त्या शक्तीचं कार्य ठरतं. खरं तर मूळ तत्व एकच, पण ते कोणत्या निमित्ताने प्रगट होईल, कोणत्या कारणासाठी प्रगट होईल, हेतूसाठी प्रगट होईल, हे आपण ज्यावेळेला ठरवू त्यावेळेला त्या स्वरूपातली ती भगवती प्रगट होते. नवरात्रामध्ये खरं तर 9 दिवसांच्या नवदुर्गा सांगितलेल्या आहेत. त्या नवदुर्गांचं आपण पुढे चालून चिंतन करूच. खरं तर ते पहिल्या दिवसापासून करायला हवं होतं. प्रथमम शैलपुत्रीचं वगैरे आपण सगळ्यांना माहिती आहे, माझ्यापेक्षा तुम्ही जास्त जाणकार आहात. त्या भगवतीच्या त्या स्वरूपाचं विशिष्ट स्वरूपाचं ध्यान कसं करावं, आराधना कशी करावी, त्या देवतेचा रंग वेगळा, प्रत्येक देवतेचा रंग वेगळा बरं का. आता हे जे फॅड काढले ना हे फक्त वारांशी संदर्भात आहे. अमक्या दिवशीचा अमका रंग हे फक्त आपण ठरवतो म्हणजे फक्त दिवस कोणता आणि त्यानुसार वार कोणते, बस तसं ठरवलेलं आहे. परंतु नवदुर्गांचे रंग मात्र वेगवेगळे आहेत. नवदुर्गांचे रंग वेगवेगळे आहेत. त्यांचा वाराच्या रंगाचा काही संबंध नाही. आज काहीतरी नारंगी रंग होता, त्याचं कारण काय? हे फक्त वारानुसार ठरवलेले रंग आहेत. हे कुणीतरी डिक्लेअर करतात त्यानुसार सगळे पाळतात, तसं नाही. नवदुर्गांचे रंग वेगवेगळे आहेत. त्या माध्यमातूनच त्या रंगाच्या खरं सांगू का, उपासनेमध्ये रंगाला सुद्धा तेवढीच महत्व आहे. मगाशीच मी सांगून आलो, वेगवेगळ्या रंगाच्या माळा, वेगवेगळ्या रंगांचे आसनं, वेगवेगळ्या रंगांचे वस्त्र त्या उपासनेमध्ये धारण केले की त्या शक्तीच्या जास्त जवळ जाता येतं. तेवढा आपल्याला अनुभव घेता येतो. रंगांचं फार जीवनामध्ये महत्व आहे. आणि म्हणून हे जे रंग आहेत, शैलपुत्री असेल, ब्रह्मचारिणी असेल वगैरे वगैरे, ह्या प्रत्येकीचे रंग वेगवेगळे आहेत. उपासनेचे प्रकार वेगळे आहेत, त्यांना अर्पण करण्याचे पदार्थ वेगवेगळे आहेत. आणि त्याच्या माध्यमातून मिळणारे जे काही फळं आहेत ना ते सुद्धा वेगवेगळे आहेत. कशा करता, कोणत्या देवतेचं कसं ध्यान करावं, कशी पूजा करावी, हे सगळं याच्यामध्ये बारकाईने अभ्यासलं जातं. जे पाहिजे ते आहे रे, जे ज्याला जसं हवं असेल ना तसं देण्याकरता भगवती तयार आहे. फक्त देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी जोडी. आपण घ्यायला कमी पडतो. घेण्याकरता पात्र व्हावं लागतं. आपलं पात्र जर मोठं असेल तर भरपूर काही आणता येतं, नसेल तर काही मिळत नाही. त्याच्याकरता हे सगळं, हा सगळा खटाटोप. हे सगळं मी का सांगतोय? प्रत्येक देवतेच्या स्वरूपाचं वेगवेगळे, त्यांचे वेगवेगळे आयुध आहेत, त्यांचे वेगवेगळे रंग आहेत, त्यांचे वेगवेगळे वाहन आहेत. मी आयुधांबद्दल, हातांबद्दल बोलत होतो. महाकाली 8 हातांची आहे, महालक्ष्मी 18 हातांची आहे, महासरस्वती 10 हातांची आहे. पुढे आपण ज्यावेळेला मूर्तीत्रय रहस्य पाहू ना त्याच्यामध्ये या सगळ्यांचं बरं हातामध्ये असणारे जे बारकाईने जर तुम्ही पाहिलं, एक तुम्हाला वाक्य सांगून जाऊ का? भगवतीच्या अंगावरती असणाऱ्या वस्त्रांचा रंग पाहण्यापेक्षा, वस्त्रांकडे लक्ष देण्यापेक्षा शस्त्रांकडे लक्ष द्या. प्रामुख्याने महिला मंडळाने बरं का. कारण पुरुष काय तसे रंग परिधान करताना दिसत नाहीत, त्यांचे आपले काळ्या पांढऱ्यामध्येच आयुष्य निघून जातं. परंतु महिला मात्र आवर्जून रंगांचा विचार करतात. मी टीका करत नाही अजिबात, एक चांगली गोष्ट सांगून जातो. वस्त्रांचा विचार करण्यापेक्षा शस्त्रांचा विचार करा आणि त्यातलं किमान एक शस्त्र आपल्याला चालवता आलं पाहिजे असा अट्टहास करा. हिंमत नाही तुमच्याकडे वक्र दृष्टीने कोणाची पाहण्याची, लक्षात ठेवा. आपण वस्त्रांवरती बोलतो आणि मग नाश करून घेतो. निश्चितपणे शस्त्रांकडे पहा. एवढे शस्त्र तिने 18 हातांमध्ये 18 शस्त्र धारण केलेत. आपल्याला एकही शस्त्र धारण करता येऊ नये का? वस्त्रांकडे पाहू नका, शस्त्रांकडे पहा. आणि मग पहा, जगामध्ये तुमच्याकडे वाकडी नजर करून पाहण्याची ताकद नाही. किमान नवरात्रीमध्ये एवढं तरी शिकून घेतलं ना, खूप झालं. एक शस्त्र आपल्याला फक्त चालवता यायला हवं. तिच्या हातामध्ये 18 आहेत. 18 काय करायचे? आपल्याला एक आलं तरी खूप झालं. कोणाचीच हिंमत नाही तुमच्या वाटेला जाण्याची. पण तुम्ही फक्त वस्त्रांच्या मागे जर गेलात ना तर नक्कीच कोणीतरी छेड काढेल, नक्कीच कोणीतरी तुमच्या वाटेला जाईल आणि काहीतरी कुरघोडी करेल. लक्षात घ्या. जगदंबेकडून शिकावं तर शक्ती उपासना त्याला म्हटलं जातं.
तिने महिषासुरासारख्या प्रचंड बलाढ्य राक्षसांचा वध केलाय. सामान्य गोष्ट आहे का? तिच्याकडून काय शिकावं आपण? या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. भगवतीची आराधना केली ना, तो मनुष्य कधीच सामान्य किंवा बिचारा राहत नाही. तो पुरुष असेल अथवा ती स्त्री असेल, तिच्यामध्ये शक्तीचा निश्चितपणे संचार होतो आणि तेवढी प्रचंड पराक्रमाने ती गाजवू शकते, एवढं निश्चित आहे. जीवनामध्ये शक्तीची उपासना यासाठी गरजेची आहे. तिच्या हातामध्ये असणारे आयुध, मी तुम्हाला ध्यानाबद्दल सांगत होतो. ते ध्यान करत असताना तिच्या हातामध्ये असणाऱ्या आयुधांचं देखील ध्यान करायचं आहे. त्या आयुधांचे विशिष्ट क्रम आहे बरं का. हे शास्त्र म्हणजे निव्वळ तयार झालेलं शास्त्र. मग कोणत्याही हातामध्ये कोणतंही शस्त्र द्यावं असं अजिबात नाही. शास्त्राने सांगून ठेवलंय तिच्या हातामध्ये असणाऱ्या आयुधांचा क्रम डावीकडून उजवीकडे, खालून वर आणि वरून खाली कसा आहे. मग त्या प्रकारे ती त्याचा वापर करत असते. हे सगळं वर्णन, हे सगळं ध्यान करणं म्हणजे काय? डोळ्यापुढे ते स्वरूप आणणं आणि ते स्वरूप डोळ्यासमोर आणून नंतर मग त्या मंत्राचा तत्स्वरूप होऊन जप करणं, हे त्यामध्ये अपेक्षित आहे. आणि मग सुरुवातीला महाकालीचं ध्यान केलं जातं आणि मग महाकालीचं ध्यान केल्यानंतर याच्यामध्ये सांगितलंय की ब्रह्मा ऋषी अनुष्ठुप चामुंडा नावाची देवता प्रथम अध्यायाची सांगितलेली आहे. आणि याचा मूल मंत्र जर कोणता असेल तर तो वाग्बीज याच्यामध्ये सांगितलेला आहे. मार्कंडेय नावाचे ऋषी आणि प्रथम चरितामध्ये सांगितलंय की याच्यामध्ये मार्कंडेय ऋषींनी सांगितलंय, ब्रह्मदेवाला विनंती केली की मला सांगा जगातील सर्वाधिक असणारं गोपनीय तत्व कोणतं आहे, ते मला तुम्ही उघड करून सांगा. माणसाचं सर्व रक्षा करून नृणाम, सर्वांचं रक्षण करू शकणारं असं तत्व कोणतं आहे? हा फार महत्वाचा प्रश्न आहे बरं का. आपल्याही करता आपल्यालाही सतत भीती वाटत असते. भीतीबद्दल मी परवा दिवशी सांगून आलो. प्रत्येकाला भीती वाटते. भीती नाही असा मनुष्य नाही. आहार निद्रा भय मैथुनांचं भय सगळ्यात महत्वाचं. एक माणूस म्हटला की आमचं आयुष्य सगळं घाबरण्यामध्ये गेलं. लहानपणी आईवडिलांना घाबरायचो, मोठे झाले की शाळेतल्या गोष्टींना घाबरू लागलो, थोडंसं मोठे झालो शेजाऱ्यांना इतरांना घाबरू लागलो, नोकरी लागली बॉसला घाबरू लागलो, परत थोडंसं मुलं बाळ झाले, नंतर मुलांच्या धाक परत आम्हाला बसला, पोलिसांची भीती तर आहेच. सगळ्या आयुष्य आमचं भीतीमध्ये घाबरण्यामध्ये गेलं. एक जण म्हटला का हो तुम्ही याच्यामध्ये बायकोचं नाव नाही घेतलं? तो म्हटला भीतीपोटीच तिचं नाव घेतलं नाही. ती भीती नाही असं कोण आहे जगामध्ये? भीती प्रत्येकाला आहे. मग त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी ब्रह्मदेवांनी सांगितलं की एक मी तुला सांगतो, प्रथम अध्याय माझ्याकडे दुसरं काढलं गेलं, पहिला अध्याय. आणि मार्कंडेय ऋषींनी सांगायला सुरुवात केली. याचं वेगळं आहे बरं का. मी तुम्हाला वेगळं सांगून आलो काहीतरी, पानं उलटले गेले होते. प्रथम अध्याय सुरुवात झालाय. प्रथम चरितम ज्याला आपण असं म्हणतो. आणि त्या चंडिकेला नमस्कार केला. नमः चंडिकाय म्हणून दुर्गा सप्तशतीमध्ये प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला शेवटी ओम नमः चंडिकाय या मंत्राचा जप केला जातो. जे काही असेल ते चंडिकेला नमस्कार असो म्हणून सगळं केलं जातं. आणि मग ऐम नावाचं जे बीज आहे त्याला आपण महाकालीचं बीज असं म्हणतो. ते बीज, त्या बीजापासून सुरुवात आणि नंतर मार्कंडेय ऋषींचा उवाच त्यांनी सांगायला सुरुवात केली की 8वा मनू जो आहे, 8 मनू झाले. सावर्णे नावाचा मनू, त्याच्या उत्पत्तीची कथा मी तुम्हाला आता ती माझ्याकडून ऐका. तो कसा झाला, त्याची उत्पत्ती कशी झाली हे सांगण्याकरता मी तुम्हाला हे या ठिकाणी आलोय. स्वारोचिष काळामध्ये, स्वारोचिष मनवंतर म्हणजे एका दिवसामध्ये 14 मनू होतात. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14, दिहाचे पुरंदर 14 जाती. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 मनू होतात, 14 मन्वंतर होतात. प्रत्येक मन्वंतराचा जो अधिपती असतो त्याला तो त्या मन्वंतराचा अधिपती असे 14 होतात. मन्वंतर होतं, मग प्रत्येकाचा अधिपती बदलला जातो. आणि मग त्यावेळेला काय घटना घडली हे सगळं सांगत असताना त्यांनी सांगितलं की स्वारोचिष मन्वंतरामध्ये, स्वारोचिष नावाचं जे मन्वंतर होऊन गेलं, स्वारोचिष त्या मन्वंतरामध्ये चैत्र वंशामध्ये सुरथ नावाचा एक राजा होऊन गेला. सुरथ कथा सगळ्यांना माहिती आहे किंवा दुर्गा सप्तशती कथा स्वरूपामध्ये तुम्ही वाचली असेल, ऐकली असेल किंवा तुमचा अभ्यासही असेल. मी तुम्हाला फार विस्ताराने सांगू शकत नाही कारण माझ्यापेक्षा तुम्ही सगळेजण जाणकार आहात. सुरथ नावाचा राजा त्या अखिल भूमंडळामध्ये होऊन गेला असं सांगितलंय.
आणि प्रजेची अतिशय सुयोग्य पद्धतीने काळजी घेणारा तो राजा. तर हे असं चालूच असतं, परंतु कोणाचंच शासन शेवटपर्यंत टिकत नाही. काळ सगळ्यांपेक्षा बलवान असतो या उक्तीप्रमाणे त्याच्यावरती काही राजांनी आक्रमण केलं आणि आक्रमण केल्यानंतर त्याला कोला विध्वंसिनी नावाचे जे काही शत्रू होते त्यांनी आक्रमण करून त्याला पराभूत केलं. आणि पराभूत केल्यानंतर मग त्याचं राज्य सीमित राहिलं, स्वतःच्या नगरापुरतंच त्याचं राज्य मर्यादित राहिलं. जे काही अखिल भूमंडळामध्ये पसरलेलं साम्राज्य ते त्याचं संपलं. आणि त्याच वेळेला त्याचे असणारे जे मंत्री वगैरे जे आहेत, मंत्री म्हणजे ज्याला सल्ला मसलत करणारे प्रधान आदी करून, तर ते मंत्रिमंडळाने त्याच्यासोबत असहकार पुकारला. आणि त्याचा असहकार पुकारला. मग याने विचार केला की आता थांबण्यामध्ये अर्थ नाही, कारण राज्य तर गेलंच, आपल्यासोबत राज्य कारभार करण्याकरता आवश्यक असणारी मंत्रिमंडळ तेही आपल्याला अनुकूल वागत नाही. मग अशा वेळेला आपण त्याग करून जाणं महत्त्वाचं. शिकारीच्या निमित्ताने तो वनामध्ये गेला आणि वनामध्ये जाऊन एका झाडाखाली थांबला. तिथे जवळच मेधा नावाच्या ऋषींचा आश्रम होता. तेथे तो थांबलाय आणि त्याच्या मनामध्ये विषाद निर्माण झाला. विचार आला काय करावं. आणि त्याच वेळेला त्याच्याकडे तिथे जवळ एक मनुष्य त्याला फिरताना दिसला. त्याने विचार केला कोण आहे हा. मग त्याने त्याच्याकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्याने विचारलं की कोण आहात तुम्ही, इकडे कशा आल्या. तर तो समाधी नावाचा वैश्य होता. त्या वैश्याचं नाव होतं समाधी, राजाचं नाव होतं सुरथ. मग त्याने एकमेकांचा क्षेमकुशल विचारला, बाबा रे तू कुठून आलास, काय काम आहे, कसं करता आलास. तो समाधी नावाचा जो वैश्य होता ना, त्याच्या घरी सगळं काही व्यवस्थित होतं, पण त्याच्या बायका पोरांनी त्याला घराच्या बाहेर काढलं होतं. त्याचे मुलं बाळ त्याचा सांभाळ करत नव्हते. सुरथ राजाचं तर सर्वस्व हरवून गेलं बाहेरच्या लोकांनी आक्रमण करून, आणि याच्या घरच्यांनीच याचं सर्वस्व हरण केलं होतं. म्हणजे याला अक्षरशः घराबाहेर काढून दिलं. असे समाधी नावाचे वैश्य त्याच काळात होते असं नाही, आजही आहेत. मग तो समाधी नावाचा वैश्य आणि सुरथ नावाचा राजा दोघेजण एकमेकांबद्दल समदुःखी भेटले की त्यांच्यामध्ये संवाद होतो. मग संवाद सुरू झालाय, तुमचं काय झालंय, कसं काय. यांनी सांगितलं याचे दुःखांते का, त्यांनी सांगितलं. आणि मग ते म्हटले की हे नेमकं असं का घडलं असेल, एवढं सगळं होऊन सुद्धा आपलं त्यांच्याबद्दलचं ममत्व कमी का होत नाही, असा प्रश्न पडला. म्हटले आपण मुनींना विचारू. मग ते मेधा नावाचे जे ऋषी तिथे होते त्यांच्या आश्रमात गेले, त्यांना वंदन केलं आणि सांगितलं की आम्हाला सांगा कृपा करून की नेमकं असं का. आमचं प्रेम त्यांच्यावरचं, हा राजा आहे, याचं सर्वस्व हरण झालंय, तरी सुद्धा राज्य कारभाराबद्दल याचं प्रेम अजूनही तसंच आहे. याला अजूनही त्याच्या हत्तीची आठवण येते. माझा हत्ती त्या शत्रूच्या तावडीमध्ये सापडला असेल, ते त्याला व्यवस्थित खायला प्यायला देत असतील का, मी त्याचा एवढा सांभाळ करायचो, माझ्या खजिन्याची लूट चालवली असेल, कुठे खर्च करत असतील, मी तर एवढे कवडी जपून ठेवली वगैरे वगैरे. राजाच्या मनामध्ये राज्य कारभाराबद्दल अजूनही आकर्षण आहे, ममत्व आहे. आणि समाधी नावाचा वैश्य, त्यालाही त्याच्या बायका मुलांची, नातू पंतू सगळ्यांची आठवण येते. काय करत असतील ते, माझ्या वाचून त्यांचं जीवन चालू असेल का व्यवस्थित, त्यांनी हाकलून दिलंय आणि हा त्यांची चिंता करतोय. असं होतं बरं का, खूपदा असं होतं. घरच्यांनी फार वृद्धाश्रमात जरी पाठवून दिलं ना तरी त्यांचं मन त्यांच्याकडेच अडकून राहतं. अर्थात त्याला कारण ते प्रेम असतं. हे आजचीच नाही, अगदी त्या स्वारोचिशी मनवंतर कालापासून चालत आलेली घटना आहे. याने विचारलं हे असं का, याचं कारण काय. ऋषींना विचारलं, तुम्ही आमच्यापेक्षा ज्ञानी आहात आणि आम्हाला याच्यामध्ये आम्हाला मार्गदर्शन करा. माणूस मोहग्रस्त का होतो, मोहग्रस्त होण्याचं कारण काय. आणि मग त्यांनी सांगितलं की माणूस जसं समजूतदार आहे तशी पशु पक्षी सुद्धा समजूतदार असतात. तुम्हाला असं वाटतं का की फक्त तुम्हीच प्रेम करता. जगामध्ये पाहिलं गेलं तर मनुष्य जेवढं प्रेम करतो तेवढे इतर पशु पक्षी देखील त्यांच्या मुलांना, त्यांच्या कुटुंबाला तेवढंच प्रेम देतात. माणसं काय घरं बांधतील, पशु पक्षी देखील घरं बांधतात. आपण ज्ञानार्जन काय करू, ते सुद्धा तेवढं ज्ञान आपल्यापेक्षा त्यांना जास्त ज्ञान असतं. आपल्याला शिकून सुद्धा आपण काय करतो, शिकतो आणि आपल्या ज्ञानाला आवृत्त करतो. तुम्हाला माझं म्हणणं पटेल की नाही मला कळणं माहीत नाही, परंतु आपण शिकून ज्ञानाला आवृत्त करतो आणि संकुचित करून ठेवतो ज्ञानाला. बाकी पशु पक्ष्यांना कसलं आलंय ज्ञान, त्यांना कोण शिकवतं. मुळातच शिकलेले असतात. आपण काय करतो, तेवढंच फक्त एक चौकटीमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्यामुळे आपण मुक्तज्ञानी होऊ शकत नाही. आपल्याला ज्ञान आपल्यापेक्षा ना पशु पक्ष्यांना खूप ज्ञान असतं. अर्थात ते आपल्याला समजलं तर ते समजायला सुद्धा ज्ञान लागतं. पशु पक्ष्यांचं ज्ञान जर समजून घ्यायचं असेल ते खूप काही त्यांच्यामध्ये संवाद चालतात बरं का. म्हणजे मी सांगतो अशातला भाग नाही, विज्ञानही सांगतं, तुम्ही पण अनुभवताय
प्रत्येक प्राणी मात्रामध्ये एक वेगवेगळं ज्ञान आहे आणि ते आपल्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने आपल्याला तरी कदाचित बोलूनही समजत नाही, न बोलता त्यांना बऱ्याचशा गोष्टी समजतात. न बोलता मधमाशांजवळ जर दुष्ट हेतू ठेवून जर गेले ना, त्या लगेच हल्ला करतात. अर्थात मी प्रयोग केला नाही, पण आमचे एक मित्र सांगत होते परवा दिवशी, ते त्यांचा तो व्यवसायच आहे मधमाशा पाळण्याचा. त्यांनी सांगितलं तुमच्या मनातील हेतू ओळखण्याचं सामर्थ्य त्या मधमाशांमध्ये आहे. जर मधमाशी इतकी छोटीशी असेल आणि तिच्याकडे जर एवढं ज्ञान असेल, बाकीचे पशु पक्षी काय सामान्य असतील का? प्रत्येकाच्या ठिकाणी काहीतरी ज्ञान आहेच ना. ऋषी सांगतात बरं का हे सगळं, की पशु पक्षी देखील समजूतदार असतात, पण प्रत्येकाच्या ज्ञानाला काही मर्यादा आहेत. जसं त्यांनी सांगितलं की दिवसा माणसाला दिसतं, पक्ष्यांना दिसतं, रात्रीचं दिसत नाही. काही पशु पक्षी असे आहेत ज्यांना दिवसा दिसत नाही, रात्रीचं दिसतं. प्रत्येकाचे एक वेगवेगळेपण आहे. आणि एवढं सगळं करून सुद्धा ते आपल्या मुलांवरती, मुलाबाळांवरती, आपल्या परिवारावरती ते प्रेम करतात. परिवारावरती ते प्रेम करतात. आणि मग हे सगळं असताना याचं कारण जर काही असेल तर त्याच्या मनामध्ये असणारा मोह आहे. मग या मोहाचं स्वरूप काय? हा मोह कसा निर्माण होतो? त्यांनी सांगितलं हा जो मोह आहे ना, हा भगवतीच्या मायेमुळे निर्माण होतो. एक वेगळं तुम्हाला सांगून जातो चिंतन, की माया श्रीमद भागवतामध्ये किंवा भगवान श्यामसुंदराच्या चिंतनामध्ये येणारं जे चिंतन आहे त्याच्यामध्ये संदर्भात येणारं चिंतन, की एक जी माया आहे विजन मोहिनी माया, जे आपल्यापासून दूर आहेत ना, भगवंताचे भक्त नाहीत, त्यांना ही माया मोहून टाकते. विजन मोहिनी, जे भगवंताचे भक्त नाहीत, सामान्य लोक सुद्धा मायेमध्ये गुरफटून जातात. विजन मोहिनी माया, स्वजन मोहिनी माया. स्वजन मोहिनी माया म्हणजे काय? परक्या लोकांना तर भगवंत नादी लावतोच, त्यांना तर परस्पर तो त्यांचा कार्यक्रम करून टाकतो, त्यांना मोहामध्ये पाडतो. परंतु भगवंताचे जे जवळचे पार्षद आहेत ना, त्यांच्यावरती सुद्धा अशी एक माया तो टाकतो की ज्याच्यामुळे ते सुद्धा मोहित होतात. त्यांना स्वजन मोहिनी माया असं म्हणतात. नंदबाबा, यशोदामाया यांच्यावरती भगवंताने टाकलेली स्वजन मोहिनी माया, त्यांना भगवंताचे अगदी जवळचे, पण त्यांच्यावर सुद्धा तो मायेचा पगडा अर्थात तशा पद्धतीचा नव्हे, परंतु ते भगवंताला स्वतःचा बालक समजत होते. ही मायाच आहे स्वजन मोहिनी माया. आणि स्वमन मोहिनी माया, भगवंताला देखील जी मोहित करते ती भगवती राधाराणी. स्वमन मोहिनी माया, जगाला मोहून टाकणारा मोहन आणि त्यालाही मोहिनी घालणारी ती जगदंबा अर्थात ती भगवती राधाराणी, जिला आपण आल्हादिनी शक्ती असं म्हणतो. तर ही जी माया आहे ना, मी मूळ मायेबद्दल सांगत होतो, ही जी माया आहे जी मोह निर्माण करते ती भगवतीचं स्वरूप आहे. त्यांनी विचारलं हे असं कसं काय? तिचं स्वरूप काय, तिचा प्रभाव काय, तिचं कार्य काय, याच्याबद्दल आम्हाला थोडंसं तुम्ही सांगा. मग त्यांनी सांगितलं की ही भगवंताची असणारी महामाया, भगवंताची असणारी शक्ती, ती त्या मायेच्या प्रभावामुळे सगळ्यांना निद्रेमध्ये किंवा मोहामध्ये अडकवून टाकते आणि तीच बांधणारी आहे आणि तीच सोडवणारी आहे. माया पहिल्या दिवशी आपण पाहून आलो, जर मोक्ष मिळवायचा असेल, भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल ना, तर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे शक्तीची आराधना करणे. हीच शक्ती बांधणारी पण आहे. आता ज्या शक्तीने बांधले, सोडण्याकरता वेगळी शक्ती असेल का? शक्ती एकच, बांधणारी काय? कुलूप असतं घरामध्ये, मग कुलपाला चाव्या किती? 2, 4, 6 काय जेवढे दुकानदार देतील तेवढे. परंतु बंद करायला एक चावी आणि उघडायला एक वेगळी चावी असं असतं का? नाही. ज्या चावीने कुलूप बंद होतं त्याच चावीने कुलूप उघडतं, फक्त ती उलट्या दिशेने फिरवावी लागते. बंद करताना जशी फिरवली त्याच्या उलट दिशेने फिरवली की उघडते आणि त्या दिशेने फिरवली की बंद होतं. चावी एकच आहे, बंद करायची वेगळी चावी, उघडायची वेगळी चावी असं चालत नाही. आपण जिच्या माध्यमातून या मोहामध्ये, या ममतेमध्ये अडकलो, तीच असणारी शक्ती मग सुटण्याकरता मग वेगळी कशाला असेल? मग तिच्याच माध्यमातून आपण सुटू शकतो. आणि म्हणून शक्ती उपासना जीवनामध्ये महत्वाची आहे. तिच्या माध्यमातूनच आपण सुटू शकतो. तिच्या माध्यमातून कसं सुटायचं? मग त्यांनी सांगायला सुरुवात केली त्या मेधा नावाच्या ऋषींनी की ही जी माया आहे ही भगवान विष्णूंच्या ज्यावेळेला ती निद्रित अवस्थेमध्ये होते त्यावेळेला ती प्रकट झाली. मग ती कशी आहे, काय आहे? संपूर्ण विश्वाचा लय करणारी, कारणामध्ये लय करणारी जी आहे ती असणारी आदिमाया शक्ती, ती नित्य रूपा जरी आहे तरी वेगवेगळ्या रूपांमध्ये ती प्रकट होते.
वेगवेगळ्या रूपांमध्ये ती जगदंबा, ती माया, ती शक्ती प्रगट होते. आणि मग त्यांनी सांगितलं की भगवान विष्णू ज्यावेळेला योगनिद्रेमध्ये होते, आता कथानकाला सुरुवात झाली बरं का. योगनिद्रेमध्ये भगवान विष्णू असताना ही त्या 2 राक्षस त्या भगवान विष्णूंच्या कानाजवळ प्रगट झाले. झोपल्यानंतर कानाजवळ राक्षस प्रगट होतात. तुमच्यापैकी कोणाला झोप आली असेल तर सावधान. 2 राक्षस प्रगट झाले. एक आहे मधु आणि दुसरा आहे कैटभ. मधु आणि कैटभ नावाचे 2 राक्षस भगवान विष्णूंच्या कानामध्ये तयार झाले. कुणी असं म्हणतं कर्णमुलापासून किंवा कानातल्या माळापासून, कुणी कसं म्हणतं, पण कर्णमुलाजवळ, कानांजवळ हे 2 राक्षस निर्माण झाले. आणि मग ते 2 राक्षस उन्मत्त झाले. भगवान विष्णू झोपलेत म्हटल्यानंतर यांचं फावलं. आणि मग हे उन्मत्त झाले, धुमाकूळ घालू लागले, देवांना त्राहिमाम करून सोडलं, सगळ्यांवरती अन्याय अत्याचार करू लागले. त्या राक्षसांना कोण आकळणार, कसं काय संपवायचं यांना. आणि मग यांनी सांगितलं की काहीतरी करा. मग विनवणी करण्याकरता गेलेत. विनवणी करण्याकरता त्यांनी जी भगवंताच्या कानाजवळ निर्माण झालेले ते 2 राक्षस, मधु आणि कैटभ नावाचे, मग त्यांचा संहार कसा करायचा. मग त्या विष्णूच्या नाभिकमलामध्ये असणाऱ्या प्रजापती ब्रह्माने भगवान विष्णूला जाग येण्याकरता त्या भगवान विष्णूच्या नेत्रामध्ये असणारी जी शक्ती आहे, नेत्रामध्ये असणाऱ्या शक्तीला आवाहन केलंय. झोपले होते म्हटल्यानंतर ती शक्ती डोळ्यामध्ये, आणि मग त्या शक्तीला आवाहन केलंय की हे भगवती, तू भगवान विष्णूला जागृत कर, त्यांना जाग कर. ते झोपल्यामुळं हा सगळा गोंधळ चाललाय, तुम्ही त्यांना जाग करा. मग जाग करण्याकरता, त्या शक्तीची उपासना करण्याकरता, त्या शक्तीची आराधना करायला त्यांनी सुरुवात केली, उपासना करायला सुरुवात केली. आणि मग त्यांनी जे वर्णन केलं ब्रह्मदेवाने, प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने त्या भगवतीचं केलेलं जे वर्णन आहे, त्वं स्वाहा त्वं स्वधा त्वं हि वषट्कार स्वरात्मिका, तूच स्वाहा आहेस, तूच स्वधा आहेस, वषट्कार नावाची शक्ती तू आहेस, स्वर्गात्मिका तू आहेस, अमृतमयी तू असून नित्यक्षरांमध्ये, ओंकारामध्ये, जे 3 ओंकाराच्या 3 मात्रांमध्ये तू स्थिरावलेली आहेस. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्रणवाची अर्धमात्रा जी आहेस तू तीच आहेस. आणि असं करून संध्या, सावित्री, वेदजननी वगैरे असे अनेक विशेषणं वापरून त्या भगवतीची स्तुती केली. तुझ्यामुळेच हे विश्वाचं सृजन, पालन आणि संहारण होत असतं. तूच सगळ्यांची मूल स्वरूपिणी असून सत्वरजतम 3 गुणांना तू प्रगट करणारी आहेस. तू कालरात्री आहेस, महारात्री आहेस, मोहरात्री आहेस, दारुण रात्री देखील तूच आहेस. 4 रात्रींचा इथे कालरात्री, महारात्री, मोहरात्रीश्च दारुणा 4 रात्रींचा उल्लेख या ठिकाणी सापडतो. तूच कालरात्रीस, महारात्री आणि मोहरात्री स्वरूप तूच आहेस, दारुण रात्री देखील तूच आहेस. तू श्री, ईश्वर, ईश्वरी, ह्री, त्यात बुद्धी, बोधलक्षणा, लज्जा, पुष्टी, तुष्टी, शांती, क्षांती, हे सगळे रूप तुझेच आहेत. त्या भगवतीला आराधना केली जाते, तिची आराधना केली आहे. आणि या रूपामध्ये तू नटलेली आहेस. तुझ्या हातामध्ये खड्ग आहे, शूल, गदा, खडगिनी, शूलिनी, घोरा, गदिनी, चक्रिणी, गदा. तुझ्या हातामध्ये शंख, चक्र, गदा आदी करून, शूल आदी करून जे सगळे हत्यार तुझ्या हातामध्ये, शस्त्र तुझ्या हातामध्ये आहेत. आणि तू त्या शस्त्रांच्या माध्यमातून दुष्टांचा संहार करण्याकरता प्रगट होतेस. आता तू प्रगट व्हावंस आणि तुझ्याकडूनच ते सृजन, पालन, संहारण हे सगळं तुझ्याच शक्तीमुळे घडतं वगैरे करून तिचे अनेक विविध विशेषणांनी तिची आराधना केली. आणि तिला सांगितलं की तू भगवान विष्णूंना तू जाग कर, त्यांना जाग कर. आणि त्या जे असुर निर्माण झालेत, मधु आणि कैटभ नावाचे, त्यांचा संहार करण्याकरता त्यांना जाग करणं गरजेचं आहे. त्यांना तू जाग कर. तिची आराधना केली. आणि मग आराधना करण्याकरता ती जी देवी आहे, तर ती देवी त्या भगवान विष्णूंचे नेत्र, मुख, नाक, बाहू, हृदय आणि वक्षस्थळ याच्यामधून बाहेर पडली आणि ब्रह्मदेवांच्या दृष्टिक्षेपास आल्यानंतर मग भगवान विष्णू त्या ठिकाणी जागे झाले. आणि जागे झाल्यानंतर त्यांनी पाहिलं की हे 2 राक्षस उन्मत्तपणे विचरण करतायत, फिरतायत, त्रास देत आहेत. आणि मग त्यांच्यासोबत युद्ध करण्याकरता सज्ज झाले भगवान विष्णू. 5000 वर्ष त्या दैत्यांसोबत युद्ध केलंय.
5000 वर्ष युद्ध केल्यानंतर तरी देखील ते उन्मत्त झालेले जे अतिबलवान दैत्य आहेत ना, ते मात्र पराजित झाले नाहीत. त्यांचा उन्मत्तपणा अधिकच वाढत गेलाय. ह्या शक्तीने त्यांना मोहून टाकलंय. आणि मोहून टाकल्यानंतर एक वेळ अशी आली, त्या दैत्याने भगवान विष्णूला सांगितलं, तू आमच्याबरोबर लढाई करतोयस ना, तू चांगल्या समोरचा लढणारा जर चांगला असेल ना, तर याला सुद्धा वाटतं अरे शाबासकी द्यावी, माझ्यासोबत लढतोय म्हणजे काय. यांच्या मनामध्ये तसा विचार आला त्या दोघांच्या राक्षसांच्या. आणि ते म्हणाले की तू आमच्याकडून एवढं सगळं आमच्यासोबत तू लढतोयस. भगवान विष्णूला खरं तर ते बोलले, आणि काय वरदान हवंय मागून घे, आम्ही तुझ्या शौर्यावरती खुश झालो. थोडक्यात असं त्यांचा बोलण्याचा उद्देश की एवढं तू आमच्यासोबत युद्ध करतो, तुला वरदान काय हवंय, प्रत्यक्ष भगवान विष्णूला म्हणतायत. अर्थात त्यांच्या ठिकाणी निर्माण झालेली ती शक्ती जी आहे ती मोहामुळे त्या भगवतीने त्यांना मोहून टाकलं. आणि त्यांच्या तोंडातून हे वाक्य बाहेर पडलं. भगवान विष्णूने सांगितलं, तुम्ही दोघे जर माझ्यावरती जर संतुष्ट असाल, माझ्या युद्धकलेबद्दल किंवा माझ्या युद्ध कौशल्याबद्दल जर तुम्ही संतुष्ट झाले असाल, तर माझ्या हातून तुमच्या दोघांचा वध व्हावा, हे वरदान तुम्ही मला द्या. मला बस एवढंच हवंय, दुसरं काही नको. असं म्हटल्यानंतर मग मात्र ते दोघं जण त्या वचनामध्ये अडकले. कारण आधी त्यांनी सांगितलं होतं की काय हवंय मागून घे, मग यांनी सांगितलं की माझ्या हातून तुमचा मृत्यू व्हावा, त्याच्यामध्ये ते अडकलेत. आणि मग मात्र त्यांनी सांगितलं की ठीक आहे, पृथ्वीवरती सर्वत्र त्यावेळेला जल प्रलय झाला होता ना, मग सर्वत्र जल पसरलंय. त्यांनी सांगितलं की जिथे जल नसेल अशा नीरस किंवा अशा कोरड्या ठिकाणी नेऊन तू आमचा वध करावास. मग त्यांनी असं ठीक आहे असं म्हटलं. आणि मग आपल्या स्वतःच्या मांडीवर घेतलं आणि मांडीवर ते घेऊन सुदर्शन चक्राने त्यांचा शिरच्छेद केला. त्या मधु आणि कैटभ नावाच्या राक्षसांचा शिरच्छेद केला. आणि अशा पद्धतीने पहिला अध्याय पूर्ण झालाय. परंतु मधु आणि कैटभ हे कोण होते, कसे होते, त्यांचं स्वरूप काय, आध्यात्मिक दृष्टीने त्यांचा अर्थ काय, हे सगळं पाहण्याचा आपण प्रयत्न करू. परंतु आता मात्र आपली नियोजित वेळ संपलेली आहे. आपण उद्या परत याच वेळेला भेटू. यातील रहस्य जाणण्याचा प्रयत्न खरं तर भगवतीचं रहस्य जाणणं देवादिकांना शक्य झालं नाही किंवा आत्मसाक्षात्कारी ऋषीमुनींना शक्य झालं नाही. आपल्यासारख्यांनी त्याबद्दल काही चिंतन करावं. परंतु तिनेच दिलेल्या बुद्धीनुसार तोडक्या मोडक्या भाषेमध्ये, बोबड्या शब्दांमध्ये स्तुती करण्याचा आपण हा छोटासा प्रयत्न करतोय. तिने तो गोड मानून घ्यावा. झालेली सेवा जगदंबेच्या चरणावर प्रार्थना समर्पित करू. आणि आपण एक स्तोत्र म्हणूयात शेवटी. आपण तसं पसायदान घेतो, एक छानसं स्तोत्र येते. आपण याच्यामध्ये म्हणत असतो, महिषासुरमर्दिनी स्तोत्राच्या शेवटी म्हणत असतो. तेच आत्ताही म्हणू. सगळ्यांना ते आवडेल निश्चितपणे. भगवतीची आराधना या निमित्ताने होईल. सर्वांनी ज्यांना येत असेल ते म्हणू शकता आपल्याकडे स्वतःपुरतं किंवा श्रवण करू शकता. स्तोत्र झाल्यानंतर सगळ्यांनी एक्झिट व्हायचे, तत्पूर्वी होऊ नका. आम्ही चुकलो जरी तरी काही, तू चुकू नको अंबाबाई. आम्ही चुकलो जरी तरी काही, तू चुकू नको अंबाबाई. तुझे नाव आनंदी साजे, तुझा महिमा त्रिभुवनी गाजे. तुझे सगुण रूप विराजे, तुला वंदिती सन्मुनी राजे. गुणगाती वेदशास्त्रेही, तू चुकू नको अंबाबाई. आम्ही चुकलो जरी तरी काही, तू चुकू नको अंबाबाई. आम्ही अनाथ दीन भिकारी, तू समर्थ प्रभु अधिकारी. आम्ही पतित पातकी भारी, तू पावन भव संभारी. तू पर्वत आम्ही रजराई, तू चुकू नको अंबाबाई. आम्ही चुकलो जरी तरी काही, तू चुकू नको अंबाबाई. आम्ही कुपुत्र म्हणून घेऊ, तू नको कुमाता हो. आम्ही विषय ढेकळे खाऊ, तू प्रेमामृत दे खाऊ. आम्ही रांगू तू उभी राही, तू चुकू नको अंबाबाई. आम्ही चुकलो जरी तरी काही,
तू चुकू नको अंबाबाई. आम्ही केवळ जडमूढ प्राणी, चैतन्य स्वरूप तू शहाणी. फटबोबडी आमुची वाणी, तू वदू नको आमुच्या वाणी. आम्ही रडू तू गाणी गाई, आम्ही रडू तू गाणी गाई. तू चुकू नको अंबाबाई. आम्ही चुकलो जरी तरी काही, जरी तरी काही. तू चुकू नको अंबाबाई. आम्ही चातक तुझविन कष्टी, तू करी कृपामृतवृष्टी. म्हणे विष्णुदास धरी पोटी, अपराध आमुचे कोटी. अशी आठवण सुदे हृदयी, अशी आठवण सुदे हृदयी. तू चुकू नको अंबाबाई. आम्ही चुकलो जरी तरी काही, जरी तरी काही. तू चुकू नको अंबाबाई, तू चुकू नको अंबाबाई. अंबा माता की जय. झालेली सेवा सद्गुरूंच्या जगदंबेची चरणी समर्पित करून, जे चुकलं असेल, जे बुद्धीचे दोष जे योग्य असेल ते सद्गुरूंचे आशीर्वाद, भगवतीचे आशीर्वाद म्हणून गोड करून घ्या. एवढीच तुमच्याकडे प्रार्थना. कुंडली करधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अंबा माता की जय.